नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर एक छोटीशी कथा सादर करणार आहे. लेखिका आहेत सौ रश्मी किरण टांगसाळकर. मी ह्यापूर्वीसुद्धा त्यांचं साहित्य त्याचं सादरीकरण केलेलं आहे आणि मला त्यांचं साहित्य खूप आवडतं. तर मला खात्री आहे की आजची ही छोटीशी कथा तुम्हालासुद्धा खूप खूप आवडेल आणि आवडल्यास जरूर एक छोटासा लाईक त्या व्हिडिओला द्या, कारण त्यामुळे मला आणि लेखिकेला दोघींनाही खूप आनंद होईल. तसंच अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट केली तर सोने पे सुहागाच आहे. कॉमेंटचं बटनसुद्धा जरूर दाबा आणि कॉमेंट करा. आणि हे सगळं जर तुम्ही लिंक मी पाठवल्यानंतर किंवा लिंक तुम्ही पाहिल्यानंतर त्या लिंकच्या चिन्हावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स तिथे दिसतील. तर ऐकूया आपण. लेखिका आहेत रश्मी किरण टांगसाळकर आणि कथेचं शीर्षक आहे मेकओव्हर. एका कार्यक्रमासाठी केस काळे करण्याचा महान निर्णय घेतला. एरवी मी माझ्या जिपऱ्या पांढऱ्या नॅचरल लुकमध्ये सुखी असते बरं का. आपण होतं काय, लोक म्हणतात ए पांढरे केस ठेवू नको ग, वय न जास्त दिसतं. आणि रंगवलं तर म्हणतात अगो ओळखूच नाही आली तू. म्हणजे आम्ही नेमकं करायचं तरी काय हो. हां, मग ठरवलं काही नको पार्लर बिर्लर, आपण ना आपलं घरच्या घरी करूया. हाय काय नाही काय. आता काय, यूट्यूब कॉन्फिडन्स लेवल 100% आणि प्रॅक्टिकल नॉलेज 0%. आणि मग आणि ह्या गडबडीत कलर लावताना अहो ग्लव्ज घालायचे विसरले. मला काय वाटलं केसांना तर काळा रंग चढत नाही, आता त्या हाताला काय मेला चढणार. पण अहो गंमत म्हणजे केस तसेच राहिले पांढरे शुभ्र आणि हात एकाले एकाले हात. बापरे, अहो काय सांगायचं आता. म्हणजे सकाळी उठून बघते तर अगदी काळे कुट्ट हात. मग काय ते बघून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली इथे. अहो मग ते नेलपेंट रिमूव्हर, सॅनिटायझर, तेल सगळं सगळं लावून ते आणखीनच काळे झाले. म्हणजे करायला गेले मेकओव्हर आणि झाला हँड टेकओव्हर. उद्योगात उद्योग. आता आमच्या घरचे म्हणतात सांगितलं कोणी नसता उद्योग करायला. आता उद्योग करायला कोणी सांगतं का. उद्योग होतात, हो की नाही हो. बरोबर ना. धन्यवाद. लेखिका आहेत सौ रश्मी किरण टांगसाळकर आणि सादर करती आरती गुप्ते.